बनकुड़े 11 टीम देखिए यहाँ पर टॉस हारने के बाद पहले उन्हें बनकुड़े 11 टीम देखिए पहले यहाँ पर बल्लेबाजी मिलता है और स्ट्राइक पर बल्लेबाज जितेश गेंदबाजी के लिए तैयार धीरज। और ये चलिए पहला और कवर ड्राइव। अरे वाह, प्राइस तो बढ़िया अच्छा था लेकिन आउटफील्ड तेज यहाँ पर आता हुआ यहाँ पर 4 रन। जी भगत साहेब यांचं आगमन झालंय, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे सुयोग स्मृती चषक 2022 मध्ये। बाबूशाह जर म्हटलं तर जितेश राऊत हा इनफील्ड मध्ये आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय। लेदर क्रिकेट मध्ये अनेक वर्ष तो रुजू मध्ये आहे। राऊत अकॅडमी या अकॅडमीच्या माध्यमातून अनेक यंगस्टर खेळाडूंना देखील मार्गदर्शन करतोय, त्यामुळेच पहिल्या फटक्यात त्याचा दर्जा त्याचा क्लास आपल्याला पाहायला मिळाला। बाबूशाह हाँ बिल्कुल से बात करेंगे तो यहाँ पर विघ्नेश सर है, क्योंकि टेनिस क्रिकेट में कम कवर ड्राइव देखने को मिलता है क्योंकि अतिरिक्त उछाल लेकर ये गेंद आता है, गेंद तक पहुंचना बहुत मुश्किल रहता है। लेकिन लाजवाब क्या क्वालिटी क्लास दिखाते हुए और उसके बाद देखिए उड़ाया, वाह रे वाह, AK-47 6 रन। पहली गेंद देखिए कैसे बढ़िया यहाँ पर कवर ड्राइव खेले और उसके बाद देखिए ऑन साइड पर जो हमेशा ताकत लगाकर और मिड विकेट के ऊपर से खेले 6 रन और शॉर्ट सिलेक्शन देखिए टीम का इसको देखिए जाकर पहुंच गया से 10 रन। इसलिए तो विघ्नेश सर मैं हमेशा कहता हूँ जिंदगी में अगर महान खिलाड़ी बनना है ना, देर रात तक चार्टिंग करने से बेहतर शॉर्ट सिलेक्शन पर फोकस कीजिए। आज कितने बड़े खिलाड़ी देखिए टेनिस के लीजिए, अंतर्राष्ट्रीय के लीजिए, जब भी उनसे गलती होगा यही सोचते होंगे कहाँ खेलना, ये बढ़िया सोच देखिए। यहाँ पर तारीफ करना चाहूँगा जितेश की। और पहले देखिए चौके दागे और उसके बाद छक्का, उसके बाद देखिए सिंगल का प्रयास था लेकिन हल्की से मिस फील्डिंग और दूसरा रन आता हुआ। क्या कहना चाहोगे विघ्नेश सर, एक शुरुआत बहुत बढ़िया हो चुका है टॉस हारने के बाद। येस, फ्लाइंग स्टार्ट म्हणावं लागेल। जितेश राऊतकडे ती क्षमता आहे आणि जर पाहिलं तर अतिशय चांगली बॅटिंग करतोय। ज्याप्रमाणे मिसफील्ड झाली तसेच आखो में इशारा झाला आणि 1 धावाला 2 मध्ये कन्वर्ट केलंय। चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आतापर्यंत बोनकुडे 11 बोनकुडे टीम कडून। ओहो, ये चलिए फिर से एक बार पॉइंट को खोल दिया। यहाँ पर पिछली गेंद देखिए डबल 2 रन आया लेकिन उसके बाद देखिए गेंद को क्या रोका गया नहीं, आखिरकार यहाँ पर अंपायर का देखिए इशारा आता हुआ 4 रन। रनों की बरसात हो रही है और शुरुआत देखिए पहली ओवर में टूट पड़े। कहते ना सेनापति को गिरा दो, सेना अपने आप गिर जाएंगे। तर आदरणीय हनुमानजी दळवी साहेब एक चांगलं व्यक्तिमत्व आज या उपस्थित आहेत। त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर या, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे। हनुमानजी दळवी साहेब बोनकुडे गावचे एक चांगले समाजसेवक आहेत आणि आज आज उपस्थित आहेत। त्यांना देखील मी विनंती करतोय की आपण मंचावर या। पहिल्याच बॉल पासून आक्रमण केलं जातंय, अटॅकिंग इंटेंट पाहायला मिळतोय आणि जर पाहिलं तर अटॅक इज बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स आणि तुम्हाला जर आक्रमण करावं लागेल, बचावाचं तंत्र मानलं जातं आक्रमण आणि तेच तंत्राचा आणि मंत्राची वापर करून जितेश राऊत बॅटिंग करतोय। अप्रतिम बॅटिंग। बिल्कुल विघ्नेश सर बात करेंगे, टूट पड़े हैं यहाँ पर वाइड का इजाफा देखिए एक्स्ट्रा से 1 रन आता हुआ। यहाँ से मानसिक दबाव देखिए गेंदबाज के ऊपर गिर चुका है। और देखिए यहाँ पर बात करेंगे ना, धारावी टीम का यही सोचता है कि राइट हैंड बल्लेबाज के लिए हमेशा दिक्कत होता है, लेफ्ट हैंड गेंदबाज है तो यही सोच से देखिए उनकी गेंदबाजी का इस्तेमाल किया गया है। क्योंकि अक्सर हम देखते हैं विकी वुड पहला ओवर टीम के लिए लेकर आते हैं लेकिन यहाँ पर ओह बढ़िया गेंद देखिए, यहाँ पर छक्के खाने के बाद चौके खाने के बाद एक बढ़िया वापसी। इसलिए तो कहते हैं ना, बादाम खाने से उतना अकल नहीं आता है, गलती करने से जितना अकल आता है। यहाँ पर देखिए गलती कहाँ हुई थी, उनके गेंद को फ्लाइट कहते हैं आगे रखने की कोशिश कहते हैं, थोड़ा गेंद की लाइन पीछे रख सकते थे। देखिए नया गेंद था, हल्के से आपको स्विंग मिल सकता है। और टेनिस गेंद देखिए हमेशा बात करेंगे ना विघ्नेश सर, अतिरिक्त उछाल लेता है तो उसका फायदा शायद कहीं ना कहीं यहाँ पर ले नहीं सके गेंदबाज। लेकिन बल्लेबाजों ने देखिए बढ़िया कदमों का, फुटवर्क का इस्तेमाल, फ्रंट फुट का इस्तेमाल किया लगातार और कुल स्कोर देखिए जाकर पहुंच गए 17 रन। तो अभी भी देखिए 24 गेंद बचा है। तो विघ्नेश सर क्या कहना चाहोगे, पिछला मैच और इस मैच की देखिए शुरुआत। बिग फाईट नक्कीच पाहायला मिळेल, कारण की बोनकुडे 11 बोनकुडे टीमचा विचार केला तर खूप चांगली बॅटिंग लाईनअप आहे या टीमकडे आणि गोलंदाजीमध्ये देखील जर पाहिलं तर अतिशय चांगली गोलंदाजी आहे। त्यामुळेच मच्छिंद्र स्मृती धारावे आणि त्याचबरोबर बोनकुडे 11 बोनकुडे या दोन्ही टीममध्ये एक कडवी फाईट होईल। स्टार्टचा विचार केला तर फ्लाइंग स्टार्ट म्हणावं लागेल। 17 धावा बिनगडी बाद पहिल्या षटकात आणि विकी भोईर गोलंदाजी ट्रॅकवर धारावी एक्सप्रेस। बिल्कुल टेल स्ट्रेन के नाम से पहचाने जाने वाले
ओहो पहले है इनको देखिए स्वागत करना चाहते, देखिए आगाज अच्छा हो चुका है और मेरे हिसाब से परशुराम को यही काम करना होगा। कहते ना बड़े नौकर बनने से बेहतर छोटा सा मालिक बन जाओ, हर गेंद के पर चौके छक्के लगाने से बेहतर सिंगल डबल। और यही बात मैंने पिछला मैच में कर रहा था कि सुबह सुबह चाय इडली डोसा खाइए भाई, सुकड़ भाकर की तरफ मत बढ़िए। तो यहाँ पर देखिए वही काम परशुराम कर रहे हैं और सामने से देखिए बात करेंगे जमकर चाय नाश्ता पानी के साथ जीते इस बल्लेबाजी करते हुए। इस बार देखिए थोड़ा सा बैक फुट पर ढकेलना चाहते थे लेकिन लेग स्टंप को छोड़ता हुआ गेंद, एक्स्ट्रा से कुछ रन आता हुआ 1 रनों के साथ कुल स्कोर देखिए जाकर पहुंच गया 19 रन। जिससे कितना एक एक बूंद से समंदर बनता है, एक एक ईंट से इमारत बनती है, एक एक रनों से टीम का टोटल बहुत बेहतर साझेदारी बन चुका है। लेकिन देखते हैं साझेदारी को कब रोक पाएंगे, कब तोड़ पाएंगे। और बढ़िया देखिए यहाँ पर स्क्वायर लेग का फील्डर को बीट किया, आउटफील्ड तेज है, गेंद देखते देखते यहाँ पर डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर और एक आता हुआ 4 रन। स्वागत आहे सुयोग स्मृती चषक 2022 मध्ये। विघ्नेश सर बात करेंगे तो देखिए यहाँ पर से आज अंतिम दिन है टूर्नामेंट का। मेहमान तो निश्चित रूप से यहाँ पर देखिए सुबह से हम देख सकते हैं मेहमानों का आज यहाँ पर भीड़ लगेगा इस टूर्नामेंट में। देखिए जो प्यार निश्चित रूप से और शीतलता ये बिल्कुल जिनके बारे में हम जिक्र अभी कुछ समय पहले कर रहे थे, आज देखिए समाज क्षेत्र से लेकर टेनिस क्रिकेट में देखिए। और बोनकोड गावाचे अजून एक लेजंड क्रिकेटर 40+ बाडी सर हे देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे। बोनकोडे गावासाठी खूप चांगलं क्रिकेट सध्याच्या घडीला 40+ माध्यमातून बॅडी सरांच्या माध्यमातून पाहायला मिळते। आणि इथे उसळी घेणारा चेंडू, जर विकी भोईरच्या गोलंदाजीचे ॲक्शन बाबूशाह जर आपण पाहिली तर एक कॅरिबियन बॉलर आहे, ज्या पद्धतीने कटली वॉल्श असेल, ॲम्ब्रोज असेल, त्या काळी गोलंदाजी करायची तीच ॲक्शननी गोलंदाजी करतोय, म्हणजेच लेदर बॉलचा एक प्रॉपर गोलंदाज, त्या पद्धतीची गोलंदाजी ॲक्शन आहे। आणि यावेळेस मात्र उसळी घेणारे चेंडू आहे, ही खासियत आहे या विकी भोईरची, म्हणूनच धारावी एक्सप्रेस म्हणून गणला जातोय। बिल्कुल विघ्नेश सर, विकी भोईर से जब मैंने 2-3 साल पहले एक रायगढ़ पर नाइट मैच में मैन ऑफ द मैच बने थे, तभी सुमित डोंगरे उस टाइम में और आकाश तारेकर का विकेट लिए थे एक ही ओवर में और मैन ऑफ द मैच बने थे, तभी उनसे मैंने जिक्र किया था और उनके पसंदीदा गेंदबाज डेल स्टेन अंतर्राष्ट्रीय में उन्हें चुने थे और उसी तरह से गेंदबाजी। लेकिन यहाँ पर बात करेंगे ना, जिस तरह से बल्लेबाजी देखने को मिला है, कहीं ना कहीं पर विकी भोईर का यही प्रयास हो रहा है कि जितेश को कैसे भी रोका जाए, लेकिन कितना समय। ओहो बढ़िया गेंद, इस बार देखिए गेंद का लाइन आगे था, हल्की से जो मदद मिल रही है, गेंद इन से कांटा बदलते हुए यहाँ पर अंदर की तरफ जाता हुआ उभर के समाप्त हुई है। इस ओवर में बात करेंगे तो कोई सफलता नहीं है, लेकिन थोड़ा कहीं ना कहीं वापसी की है, 6 रन और कोई विकेट नहीं। लेकिन स्कूल टीम का टोटल बात करेंगे तो जाकर पहुंच गया है 23 लॉस ऑफ 0 विकेट। येस, या षटकाचा विचार केला तर बाबूशाह व्हेरिएशन पाहायला मिळालं। जर पाहिलं तर एक चौकार जरूर आला, पण त्यानंतर एक बाउन्सर आला, स्लोअर पद्धतीचा एक यॉर्कर आला, अशी गोलंदाजी केली। म्हणजे तुमच्याकडे वैविध्यपूर्ण गोलंदाजी करण्याची कला अवगत असणं गरजेचं आहे। विकी भोईरचा विचार केला तर दारावे गावाचा नवी मुंबईचा एक आखाती देशामध्ये जाऊन ज्याने आपल्या गोलंदाजीची धार दाखवली, तो गोलंदाज ग्रामीण क्रिकेट खेळत असताना मात्र आपला एक्सपिरियन्स शेअर करतोय। पहिल्या षटकात धीरज भोईर काहीसा खर्चिक ठरला होता, त्यानंतर टीमला कमबॅक करून दिलंय। मी तर म्हणेन मच्छिंद्र स्मृती धारावी टीमला विकी भोईरने। हाँ बिल्कुल विघ्नेश सर, बात करेंगे ना, बुरा वक्त रुलाता है लेकिन बहुत कुछ सिखा कर चला जाता है। जो धीरज का ओवर था गेंदबाजी देखिए, वहाँ से काफ़ी कुछ सिखा कर चला गया और विकी भोईर ने देखिए बहुत बढ़िया वापसी की है। देखिए कोविड बात करेंगे, ये बुरा वक्त बुरा समय आया था हिंदुस्तान नहीं पूरी दुनिया में, लेकिन काफ़ी कुछ सिखा कर भी चला गया कि हमें हमेशा आगे के बारे में सोचकर वो तैयार रहना होगा। तो उसी तरह से देखिए यहाँ पर तैयारी तो बेहतर किए हैं, लेकिन देखते हैं परशुराम देखिए अभी तक शांत हैं, लेकिन कहते हैं ना ठहरा हुआ दरिया काफ़ी गहरा हुआ करता है, लेकिन समंदर को शांत देकर ये मत सोचे कि समंदर में जान नहीं है, जब भी ले उठता है और डूब उठता है निश्चित रूप से। तो देखते हैं यहाँ पर इस गेंदबाजी के लिए यहाँ पर सचिन नायक, थोड़ा सा मुश्किल समय है विकी भोईर के बाद क्या कुछ कितनी कारगर है। स्लोअर गेंद, अच्छी सोच है यहाँ पर वेरिएशन दिखाते हुए, लेकिन डिक्लेयर जोन में गेंद जाता हुआ 1 रन आता हुआ। इससे देखिए बल्लेबाज संतुष्ट रहेंगे 1 रनों के साथ, क्योंकि जहां पर शुरुआत ओवर में रन आ चुके हैं, लेकिन फिर भी हर ओवर में चाहेंगे, क्योंकि स्टार्ट जिस तरह से मिला है ना, फिर कहीं ना सोने पे कहते ना सुहागा करना है, तो फिर हर ओवर में कहीं ना कहीं 1-2 बड़ा हिट आना बहुत जरूरी है। स्कोर देखिए 24 देखिए यहाँ पर 24 रन, और ये देखिए लंबे समय के बाद
सचिन नायक देखिए यहाँ पर सफलता दिलाते हुए यहाँ पर कहते ना यादों की सौगात लिया, दुआ की बरसात लिया, लाख कोशिश के बाद यहाँ पर पहला सफलता लेता हुआ और पुरानी गेंद और कहीं ना कहीं थोड़ा सा रिवर्सिंग और ये स्लोअर गेंद थी और चाल में फंसाया परशुराम को। आणि त्याला माहिती आहे की आपण चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे, कारण की समोर जर पाहिलं तर बोनकोड 11 बोनकोड टीम आहे. जितकी मोठी पार्टनरशिप होईल तितक्याच डोकेदुखी ठरेल. की डोकेदुखी ठरत होती पार्टनरशिप, तिथे मात्र परशु साठेला बाद करण्यात यशस्वी झाला आहे आणि पहिल्या विकेटचं पतन परशु साठे बॅक टू पवेलियन. पहिला गडी बाद होते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 24. बिल्कुल विघ्नेश सर बात करेंगे 24 रन, लेकिन ये बल्लेबाज को रोकना कहीं ना कहीं यहाँ पर देखते हैं क्या यहाँ पर कैच लिया गया और निश्चित रूप से कैच लिया गया. बड़ा विकेट यहाँ पर जैसे कहते हैं ना, इश्क की बिजली गिरी तो दिल का कलेजा जल गया और जितेश के आउट होने के बाद सारा का सारा उम्मीद चल गया, उम्मीद चल गया, उम्मीद चल गया. हैट्रिक के ऊपर हैं, लेकिन कल के दिन के ऊपर देखिए 2 हैट्रिक विकेट सर हो चुका है. कृष्णा जसवाल देखिए पहला हैट्रिक विकेट लेने वाले इस टूर्नामेंट में और उसके बाद दूसरा हैट्रिक की बात करेंगे. मोहन राव देखिए क्या यहाँ पर तीसरे गेंदबाज यहाँ पर बन पाएंगे. सचिन नायक अभी तक बहुत बढ़िया काम किया देखिए पहला 2 ओवर. इसलिए तो कहते ना झूला जितना आगे जाता है ना उतना पीछे भी आता है. और इस बार देखिए उठाकर गेंद खेलने चाहते थे, शायद बल्ले का किनारा लिया, लेकिन डिक्लेयर जोन में देखिए 1 रन आता हुआ. और विघ्नेश सर क्या कहना चाहोगे 2 विकेट गिरने के साथ थोड़ा सा कहूंगा जो रन रेट औसतम है वो यहाँ से थोड़ा सा गिरता हुआ. यस, 2 इथे मात्र विकेट मिळालाय, ब्रेक थ्रू मिळालाय. मी धारावीत टीमला आणि जर पाहिलं तर सचिनचं कौतुक करतोय, काय गोलंदाजी करतोय. पण यावेळेस मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर माजिद बलोच सारखं एक मोठं नाव आपल्याला पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याची गोलंदाजी आहे, अचूक टप्प्याची गोलंदाजी. सचिन नाईकचं मी कौतुक करेन. काय व्हेरिएशन, काय व्हरायटी आहे. आणि आपण पाहू शकाल अनेक वर्षाचा अनुभव असलेला हा गोलंदाज आहे. टीमचा कॅप्टन आहे. कॅप्टन लीडिंग फ्रंट असं नेहमी म्हटलं जातं आणि यावेळेस गोलंदाजीसाठी स्वतः नायक पुढे येतोय. 2 महत्त्वाच्या विकेट घेऊन टीमला मात्र कमबॅक करून दिलंय. हाँ बिल्कुल विघ्नेश सर बात करेंगे ना, यहाँ पर कहते हैं ना फुटबॉल पैरों से खेलना एक बहुत बड़ी बात है, लेकिन टेनिस क्रिकेट में गेंद उंगलियों से घुमाना, क्योंकि सचिन नायक के जब उंगली पे चोट लगी थी, पीछे जाइए पिछला साल, उससे पहले जाइए, फिर भी देखिए टीम में बल्लेबाजी के लिए नहीं उतरते थे, लेकिन जो चौथा गेंदबाज के विकल्प शायद वो आने नहीं देते थे और गेंदबाजी करते थे. बढ़िया गेंदबाजी. इसलिए तो मैंने कहा कि फुटबॉल पैरों से खेलना एक बहुत बड़ी बात है, लेकिन टेनिस क्रिकेट में गेंद उंगलियों से घुमाना, लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, कटर गेंद, नकल गेंद, ये उससे भी बड़ी बात है. लेकिन 3 ओवर का खेल समाप्त हुआ है. 3 ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 26 रन. लेकिन देखिए पहला ओवर का जब खेल समाप्त हुआ था 17 रन, लेकिन उसके बाद देखिए दूसरा ओवर का जब खेल समाप्त हुआ था 23 रन, लेकिन जब तीसरा ओवर का खेल समाप्त हुआ है देखिए यहाँ पर बात करेंगे 26 रन बनाए और जहां पर देखिए 2 सफलता हासिल की हैं. तो थोड़ा सा मैं कहूँगा बुनकर 11 टीम नाखुश रहेंगे. एक अच्छा स्टार्ट मिलने के बाद अंजाम नहीं दे पा रहे हैं, लेकिन कहते हैं ना समंदर से अगर दिल लगाना है तो फिर विघ्नेश सर छोटे छोटे नदियों से टकराना होगा. कम से कम आपको 45-50 तक पहुंचना है तो फिर जोखिम तो लेना होगा. विकी फिर देखें यहाँ पर से क्या तेज अपने गति से यहाँ पर, ओहो अगर डायरेक्ट हिट होता तो नजदीकी मामला हो सकता था. दबाव देखिए किस तरह के दबाव गिरता हुआ. और क्रिकेट देखिए कैसे रंग बदल रहा है. पहला ओवर में देखिए जहाँ 17 रन आया और उसके बाद देखिए किस तरह के वापसी हुआ. और यही बात करेंगे ना धारावी टीम के, यही खासियत है यहाँ पर गावतबे मोरोई धारावी टीम. देखिए बात करेंगे सुप्रील दादा मात्रे, बात करेंगे उस टीम के पिकर्स, ओनर्स, कोचिंग, हम कुछ भी कह सकते हैं, बहुत बढ़िया साथ है. और शायद कुछ दिनों से मैं देख सकता हूँ टीम के साथ ज़्यादा जुड़े नहीं रहते हैं, लेकिन फिर भी अगर इस मैच को देख रहे होंगे तो तहे दिल से उनका भी स्वागत. देखिए जब कोई टीम मैदान पर खेलती है ना विघ्नेश सर, हम जिनके करीब है ना हम उनका जिक्र कर लेते हैं, लेकिन ऐसा नहीं पूरी गाँव उस टीम के साथ रहता है, चाहे टीवी पर लीजिए चाहे ऑन फील्ड लीजिए. टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहाँ से 28 रन. इस बार देखिए कवर को खोला है यहाँ पर डीप पॉइंट से फील्डर आते हुए, लेकिन विशाल बन गए वहां पर दर्शक. आता हुआ 4 रन.
साल देखिए विकेट कीपर थोड़ा सा प्रतीक की बात करेंगे, हाइट है निश्चित रूप से, लेकिन बॉडी फिटनेस क्या कहा जाए तो बिल्कुल सब यंगस्टर है। ओहो उड़ाया, वाह रे वाह, यहाँ पर संपर्क देखते हैं कितनी अच्छी, लेकिन फील्डर देखिए सीधा लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन पर थोड़ा सा डीप जाकर कैच लेना पड़ा। यहाँ पर विघ्नेश सर बात करेंगे, यहाँ पर रन बढ़ाने की कोशिश हो रहे थे, लेकिन बहुत बड़ा झटका देते हुए यहाँ पर विकी भुईर। विकेट गिरता हुआ, लेकिन नई बल्लेबाज देखिए विघ्नेश मैदान के ऊपर स्ट्राइक पर बल्लेबाज है माजिद है। देखिए आपने जिक्र किया विघ्नेश सर एक बड़ी अच्छे खिलाड़ी हैं, लेकिन एक अच्छा इनिंग्स खेलना होगा, मुश्किल समय है। कहते हैं ना जिंदगी में मुश्किल आए तो कभी घबराना नहीं, क्योंकि कठिन रोल हमेशा एक अच्छे एक्टर को दिया जाता है और ये कठिन समय है। लेकिन विघ्नेश की बात करेंगे तो यहाँ पर उनके साथ यहाँ पर साझेदारी करने के लिए उतरे मैदान के ऊपर, देखते हैं कितना रन जोड़ेंगे विघ्नेश मणिबीर सर। देखिएगा हमारे साथ आज जुड़े हुए हैं, अगर TDPL में बात करेंगे उनके चेहरा और उनके कमेंट्री और कई सारे देखिए कमेंटेटर जुड़े रहते हैं। और जब भी नबी मुंबई में आओ, मैंने यही बात बताया कि उनके पास वक्त समय नहीं रहता है, और जब भी वक्त मिलता है पहले वो अपने घर देखते हैं, पहले अपने इलाका देखते हैं, पहले कहाँ से उन्होंने शुरुआत की है और वहाँ पहले वक्त देते हैं, उसके बाद विचार करते हैं कि हमें कहाँ पहुँचना है। नहीं शायद तो वहाँ तक पहुँचने के लिए उनके पास समय वक्त नहीं मिल पा रहा है। नहीं तो आज मैं कहूँगा शायद एक बहुत बेहतर आवाज़ पूरे टेनिस क्रिकेट में देखने को मिल सकता था, क्योंकि ये मैदान जो गांव की बात करेंगे बहुत हर खिलाड़ी लीजिए कमेंटेटर के लिए पसंदीदा मैदान है। यहाँ से कई खिलाड़ी कमेंटेटर सुपरस्टार बन के गए हैं। देखिए डिक्लेयर जोन में एक रन आता हुआ, और विघ्नेश सर बात करेंगे तो यहाँ पर टोटल की बात करेंगे, टोटल देखिए 34 रन बनाए हैं और जहाँ पर 4 ओवर का खेल समाप्त हुआ है। अगर देखा जाए तो यहाँ पर दोनों टीम के लिए मैच मैं कहूँगा बैलेंस है, क्योंकि यहाँ से अगर अंतिम ओवर में धारावी टीम अगर 8-10 रनों के अंदर रोक लेते हैं तो फिर भी सहमत रहेंगे, खुश रहेंगे टॉस जीतने के ऊपर। अगर यहाँ से बात करेंगे ना वनकड़े टीम चाहेंगे कम से कम और 15 रन भी जोड़ जाए ना, फिर भी कहेंगे टॉस हारे थे, भला ही शुरुआत बहुत बढ़िया दिए थे जितेश, लेकिन उस जख्म के ऊपर कहीं ना कहीं अभी तक मरहम लगा नहीं पाए पूरी तरह से, जो पिछली 2 ओवर में कहानी रहा। लेकिन फिर भी ये 6 गेंद है उस जख्म पर मरहम लगा से। क्या लगता है आपको, क्या टोटल यहाँ पर सेट होना चाहिए? नक्कीच फायटिंग स्कोर उभं करावा लागेल, कारण की धारावी टीमचा विचार केला तर खूप चांगली बॅटिंग लाईनअप आहे, त्यासाठी 15 धावा येणं गरजेचं असणार आहे। पण मी कौतुक करेन ज्या पद्धतीने पहिल्या षटकात 17 धावा आणि त्यानंतर विकी भुईरचे 2 षटक, त्याचबरोबर सचिन नाईकचं 1 षटक, या 3 षटकांमध्ये मात्र कमबॅक करून दिलंय मच्छिंद्र स्मृती धारावी टीमला। पण माजिद बलोच सारखा एक धाकड फलंदाज आहे, अनेक विक्रम आहेत, त्याच्या नावावर क्षमता आहे, अनुभव आहे, त्याचा वापर करावा लागेल आणि अखेरच्या षटकात आक्रमण करावा लागेल। चलिए दोनों टीम है एक ही इलाके के, और ये चलिए भाई घुटना टेक तमाशा देख, AK-47 रन। सद्गुरूचं मैदान घणसोलीच्या मैदानावर 5 चेंडूवर 5 षटकार मारण्याची किमया देखील याच माजिद बलोचने केलीत। अनेक अर्धशतक या खेळाडूच्या नावावर आहे, त्यासाठी माजिद बलोचची विकेट ही मच्छिंद्र दारावेसाठी खूप क्रुशियल असेल आणि या मॅच मध्ये माजिद बलोचला आपला क्लास दाखवावा लागेल। षटकार येतोय पहिल्याच बॉलवर। बिल्कुल यहाँ पर टीम का टोटल देखिए जाकर पहुंच गया 40 रन, और गेंदबाज फिर से एक बार तैयार। माजिद देखिए इस बार गेंद को जाने दिया, डर पैदा किया वाइड का इजाफा, और माजिद ने अपने बल्लेबाजी से बता दिया भाई मिटता नहीं मैं किसी दाग की तरह, हर वक्त जलता हूं अंगार की तरह, और मेरा ही नाम माजिद है और मेरी खेलने की अंदाज है 360 AB डिविलियर्स की तरह। क्योंकि AB डिविलियर्स नाम का कहा जाए तो अंतिम ओवर स्लोक ओवर में सबसे ज्यादा 25 रनों का ओवर लौटने वाले यहाँ पर बल्लेबाज हैं एकमात्र। लेकिन यहाँ पर माजिद देखते हैं इस ओवर को कितना लंबा बना पाएंगे, 41 रन तक पहुंचे हैं। और ये चलिए माजिद का गाड़ी यहाँ पर चलता हुआ लगातार पम ओहो बाउंस लिया यहाँ पर, और अतिरिक्त बाउंसर से देखिए यहाँ पर आता हुआ यहाँ पर 4 रन। माजिद को रोकना यहाँ पर थोड़ा सा मुश्किल हो रहा है यहाँ पर बरसते हुए अंतिम ओवर में, और टीम का स्कोर देखिए जाकर पहुंच गया 45 रन।
ठीक है, अंतिम ओवर देखिए दिक्कत बनते जा रहे हैं यहाँ पर। भावेश नायक फिर से तैयार रहा। ओहो इस बार देखिए थोड़ा गुडनेस में लेकिन अतिरिक्त यहाँ पर उछाल मिला यहाँ पर, यही अच्छी सोच है। और हमेशा मैं कहता हूँ विघ्नेश सर, बस में धक्का खाना क्रिकेट में छक्का खाना, बस में छक्के खाने के बाद मन होता है कि दूसरे दिन मैं मोटर बाइक से कंपनी जाऊं, तो उसी तरह की छक्का खाने के बाद गेंद सोचता है गेंदबाज भलाई मुझे सफलता ना मिले लेकिन आगे के गेंद अच्छा बेहतर निकल जाए। और ये चलिए भाई कब तक रोकेंगे इस बल्लेबाज को, यहाँ पर हवाई सफर यहाँ पर यानी झलक 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 दिखला जा 6 रन, यानी मार दे टांगे वाला, दुश्मन क्या करेगा जब 2 से ऊपर वाला। वाह रे वाह, छा गए माजिद। चा विचार केला तर इंजुरी झाली आहे, फिंगर इंजुरी झाली आहे, बोट फ्रॅक्चर असताना देखील बाबूशा ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय आपण पाहू शकाल। आणि नेहमी म्हटलं जातं ज्यावेळेस वाघ जखमी असतो त्यावेळेस अजूनही खुकार असतो, वाघ जखमी झाला म्हणून थांबत नाही आणि त्याचबरोबर लाजवाब बैटिंग करता है माजिद बलोच। बिल्कुल विघ्नेश सर, मैं हमेशा कहता हूँ भूखा शेर हमला करता है और जख्मी शेर तबाही 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 मचाता है। तो यहाँ पर देखिए तबाही मचाते हुए फिर से इस बार देखिए कदमों का इस्तेमाल किया, यहाँ पर 1 रन तो बड़ी आसानी के साथ आएगा क्या दूसरे के लिए, और देखते देखते देखिए यहाँ पर दूसरा रन भी मुकम्मल करते हुए। टेनिस गेंद देखिए इतना वक्त लेकर जाता है ना, 1 कप चाय पीने के बाद अब दूसरा रन भी कंप्लीट कर सकते हो। आजकल देखिए चाय का कप का साइज देखिए कितनी छोटा कंपनी वालों ने कर दिए हैं, ऐसा लगता है चाय नहीं पोलियो का ड्रॉप पिला रहे हैं। लेकिन यहाँ पर देखिए उसी तरह से बहुत बढ़िया बल्लेबाजी मादे से ओवर की देखिए यहाँ पर आखिरी गेंद रहेगा। स्कोर की बात करेंगे 53 रन, और मैच को देखिए कहाँ से कहाँ ले गए। यहाँ पर मैं कहूँगा कि फाइटिंग टोटल नहीं, यहाँ पर एक दबाव भरी टोटल तक लेकर पहुंच रहे हैं, लेकिन अंतिम गेंद के ऊपर कहीं चौका या छक्का आ गया तो फिर 12 का उससे देखिए हमेशा दिक्कत बनता है। और जहाँ पर पीछे के साइड बात करेंगे शॉट डिक्लेयर जोन, लेकिन यहाँ पर बात करेंगे ना जब नबी मुंबई पर आओ भलाई पीछे का शॉट है, लेकिन आगे का देखिए लॉन्ग एंड लॉन्ग बहुत लंबा। और इस बार देखिए अपर कट्स बाउंस गेंद था, यहाँ पर कितना सफल खेला, यहाँ पर 2 फील्डर गेंद के नीचे भाग रहे हैं, लेकिन जब तक गेंद वापस आता तब तक देखिए यहाँ पर माजिद ने तीसरा रन मुकम्मल कर दिया। और उनकी बल्लेबाजी से विघ्नेश सर बता दिया कि हमें बंदूक भी चलाना आता है और गिटार भी बजाना आता है, चौके छिक्के भी लगाना आता है और सिंगल डबल भी बनाना आता है। माजिद की इनिंग की बात करेंगे तो यहाँ पर 11 गेंद 25 रन और टीम का टोटल देखिए यहाँ पर 56 रन। मैं हमेशा कहता हूँ विघ्नेश सर, अगर बड़ा खिलाड़ी बनना है ना इनिंग बड़ा खेलना पड़ता है। जैसे कितना बचपन का पॉइंट जवानी में फिट नहीं होता और एकाक चौके छक्के लगाने से कोई हिटमैन नहीं होता। अफ्रीका के साथ देखिए अगर हिंदुस्तान टीम की हार हुई थी, ऐसा नहीं कि हिंदुस्तान के बल्लेबाजों ने रन नहीं बनाए थे, विराट लीजिए धवन लीजिए, लेकिन लंबा इनिंग्स नहीं खेल पाए थे। वो हिटमैन के पास रहता है लंबा इनिंग्स से। तर जाऊया अतिथी मान्यवरांचा सन्मान, ही परंपरा आहे सुयोग स्मृती चषक या स्पर्धेची। तर आदरणीय हनुमंत दळवी साहेब उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान आदरणीय शीतलताई भोईर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते मायेचे उबदार शाल आणि प्रेमाचं सौंदर्याचं आणि आपुलकीचं सुगंधाचं प्रतीक पुष्प देऊन त्यांचा सन्मान केला जातोय। आदरणीय हनुमंत दळवी साहेब हे देखील उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर फुलचंद भोईर साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जाईल। या स्पर्धेचे सर्वेसर्वा आदरणीय समाजसेविका शीतलताई भोईर यांच्या शुभ हस्ते फुलचंद्र भोईर साहेब यांचा सन्मान या मंचावर केला जातोय। अतिथी मान्यवरांचा सन्मान करणे ही परंपरा आहे आणि या परंपरेचं जतन केलं जातं। या स्पर्धेच्या निमित्तानं फुलचंद्र भोईर साहेब यांचा सन्मान केला जातोय। आणि बोनकोडी गावाचा विचार केला तर टेनिस क्रिकेटमध्ये 40+ साठी बॅडी सरांनी देखील अनेक वर्ष क्रिकेट खेळला आहे, त्यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जातोय। अनेक वर्षाची क्रिकेटची सेवा आणि आज जर पाहिलं तर या स्पर्धेसाठी वेळ काढून ते देखील उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान केला जातोय। विजयजी भगत साहेब उपस्थित आहेत, त्यांचाही शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जातोय। विजयजी भगत जर पाहिलं तर जुगावसाठी अतिशय चांगलं क्रिकेट खेळणारे एक लेजंड क्रिकेटर आहे, त्यांचाही सन्मान केला जातोय। त्याचबरोबर नारायण पाटील साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जातोय। शीतलताई जर पाहिलं तर आलेल्या सर्व अतिथी मान्यवरांचा सन्मान राखणारे एक व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते सन्मान देखील केला जातोय। आणि आदरणीय संजयजी भोईर साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जाईल। जो गावचे व्यक्तिमत्व आहे त्यांचाही सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जाईल। सोमनाथ पाटील साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जाईल। सोमनाथजी पाटील साहेब, त्याचबरोबर जर पाहिलं तर प्रेमनाथजी भोईर साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान
ताईंच्या शुभ हस्ते केलं जाईल. तर आदरणीय सोमनाथ पाटील साहेब यांचा सन्मान केला जाईल. प्रेमनाथजी भोईर यांचाही सन्मान या मंचावर केला जातोय आणि त्याचबरोबर दशरथ भगत साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान या मंचावर केला जातोय. आपण पाहू शकाल. थँक्यू व्हेरी मच. सर्व मान्यवरांचं मनपूर्वक आभार आहे. सुयोग स्मृती चषक 2022 थरार दशरथजी भगत साहेब यांचाही सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जाईल. थँक्यू व्हेरी मच. कॉमेंट्री क्षेत्रातील बुलेट ट्रेन म्हणजेच बाबू शहा यांना ऐकलत आणि चहाचा विषय जो केला होता की सकाळच्या चहा आणि कॉमेंट्रीमध्ये बाबूशहा आवश्यक असतो आणि आज बाबूशहा आमच्या सोबत आहेत. सुयोग स्मृती चषक 2022 थरार आहे. मॅच असेल आपल्या समोर गावदेवी मर्याई धारावी वर्सेस बोनकोडे 11 बोनकोडे. टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना बोनकोडे टीमने धावा उभारल्यात, ते म्हणजेच 56 धावा उभारल्यात. 57 धावांचे टार्गेट ठेवलं गेलंय आणि अखेरच्या षटकात जर पाहिलं तर माजिद बलोचचा बोलबाला पाहायला मिळाला. 11 चेंडूमध्ये 25 धावांची विस्फोटक फलंदाजी केली आणि या मॅच मध्ये सन्मानजनक स्कोअर आपल्या टीमसाठी उभा केलाय. आता मात्र चुरस असेल ती बोनकोडे 11 बोनकोडे टीमची. आदरणीय जयेश पाटील साहेब, सतीश पाटील, सचिन पाटील यांचा देखील सन्मान केला जाईल. सचिन पाटील आणि जयेश पाटील यांचा देखील शुभ सन्मान ताईंच्या शुभ हस्ते केला जाईल. आलेल्या सर्व अतिथी मान्यवरांचा शुभ सन्मान करणं ही सुयोग स्मृती स्पर्धेची खासियत आहे. थँक्यू व्हेरी मच. सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे. tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह प्रेक्षेपण पाहायला मिळत आहे. गौरव सावंत आमच्या सोबत जॉईन झालेत. दादाराव साहेब आपण देखील मंचावर आपलं देखील सरचे स्वागत आहे. स्ट्राइक एंडवर सचिन नाईक पाहायला मिळतो. नॉन स्ट्राइक एंडवर विशाल भोईर. धारावी टीम कृपया आपण मागे बसा विनंती करतोय. पहिल्याच बॉलवर इनसाइड आउट चांगला फटका. कव्हर रिजन मध्ये बघता बघता चेंडू जातोय सीमारेषा पार. सचिन नाईकच्या बॅट मधून येतोय. पहिल्याच बॉलवर चौकार. 4 धावा. फलंदाज आहे ज्याने पहिल्याच बॉलवर चौकार लगवला गेला. मागच्याच इनिंगच्या पहिल्या बॉलवर देखील जितेश राऊतने चौकार लगवला होता. यावेळेस मात्र सचिन नाईक आपले इरादे स्पष्ट करतोय. टार्गेट मोठं आहे पण इथे चांगली बॅटिंग करावी लागेल. टॉप एज इथे आपण पाहू शकाल. सिंगल मिळते. मोहसिन बलोच, माजिद बलोच, मोहसिन बलोच या दोन बंधूने देखील बोनकोडे 11 बोनकोडेसाठी खूप चांगलं क्रिकेट खेळले आणि आपण जर पाहिलं तर 12 आणि 13 या कालावधीमध्ये देखील बोनकोडे प्रीमियर लीग ही प्रीमियर लीग देखील पाहायला मिळेल. फेब्रुवारीच्या महिन्यात ही बोनकोडे प्रीमियर लीगचं आयोजन देखील दमदार आयोजन पाहायला मिळेल आणि त्याचं ऑक्शन नुकतंच झालंय आणि तमाम प्रेक्षकांच्या नजरा देखील या प्रीमियर लीगकडे लागल्या जातील. मोहसिन बलोच गोलंदाजी ट्रॅकवर पहिल्या 2 बॉलवर टीमची धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचते. 5 वर जाऊन पोहोचते. बॅकफूट लावून पंच करण्याचा प्रयत्न केला होता. बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फेकी चांगली केली जाते तोपर्यंत मिळेल सिंगल. सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या आकड्यावर. 6 धावा. 57 धावांचे टार्गेट आहे. सकाळची मॅच जर पाहिली तर अवघ्या 36 धावांचं टार्गेट होतं. ते सहजरित्या पार केलं कुशल 11 सारसोळे टीमने. यावेळेस मात्र बोनकोडे 11 बोनकोडे वर्सेस सामना आहे मर्याई गावदेवी धारावे टीम. अनेक वेळा या गावदेवी धारावे टीमचं वेगवेगळी नावं आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेस आडव्या बॅटने स्वँग करण्याचा प्रयत्न केला होता मात्र डबल माइंडेड स्ट्रोक पाहायला मिळेल.
विशाल भोईर क्षमता आहे, धमक आहे, अनेक वर्ष या धारावी गावासाठी क्रिकेट खेळतोय, पण मागच्या 2 वर्षाचा विचार केला तर विशाल भोईर काहीसा इंजुरीसाठी झुंजतोय. इंजुरी झाली होती, 2 वर्ष क्रिकेटपासून दूर झाला होता, पुन्हा एकदा मैदानामध्ये पाहायला मिळतोय विशाल भोईर. यावेळी इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू हवेत आहे, नोन मॅन्स लँडचे ते चेंडू लँड होईल आणि मोहन दीक्षित आपल्याला पाहायला मिळतोय ऍक्शन मध्ये आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2 धावांना टीमची धाव संख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावर. पहिल्या 5 चेंडूचा खेळ संपलाय. पहिल्या चेंडूवर चौकार लागल्यानंतर 8 धावा धावफलकावर लागलेत. अनंत गोकुळ भोईर कृपया स्टेज वर आपल्याला आमंत्रित करतोय. कृपया आपण मंचावर या. अनंत गोकुळ भोईर साहेब, आपलं सहर्ष असं स्वागत आहे. कृपया मंचावर या. हाफ ट्रॅकर चांगला स्ट्रोक आहे, मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिट जर झाला असता तर कदाचित धोका निर्माण झाला असता. पहिलं षटक इथे संपलं गेले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते फक्त 8 धावा. 57 धावांचं टार्गेट आहे, म्हणजे 24 चेंडू आणि 49 धावा. बाबूशाह आमच्या सोबत जोडले गेलेत. असं म्हटलं जातं की सुबह की चाय और बड़े लोगों की राय हमेशा लेनी चाहिए. बाबूशाह काय म्हणाल? बिल्कुल विघ्नेश सर, बात करेंगे यहाँ पर एक धीमा शुरुआत है, कोई बात नहीं. यहाँ पर देखिए 24 गेंद अभी भी बचा है. अब 24 गेंद सुनने के लिए कम लगता है, लेकिन कभी कभी तर आदरणीय या नवी मुंबईचं एक दमदार व्यक्तिमत्व दशरथजी भगत साहेब यांचं आगमन झालंय. कार्यसम्राट नगरसेवक आहे या नवी मुंबईचं एक दमदार नेतृत्व आदरणीय दशरथजी भगत साहेब यांचं आगमन झालंय. आपलं सहर्ष स्वागत आहे या सुयोग स्मृती चषक 2022 मध्ये. बाबूशाह. हाँ बिल्कुल विघ्नेश सर, देखिए मेहमानों का तो आना जाना लगा रहेगा. मैं हमेशा कहता हूँ हमारे पास देखिए महाराष्ट्र में आज ऐसे इंसान हैं जिन्होंने इस टेनिस क्रिकेट को समाज के साथ साथ एक ऊंचा दर्जा दे रहे हैं. नहीं तो आज हमारे पास ना आईसीसी की कोई मदद है, ना कोई बीसीसीआई की मदद है. यही हमारे लिए सब कुछ है. मुकाबला की बात करेंगे तो यहाँ पर दोनों बल्लेबाजों ने संयम रखा है. कहते ना बचोगे तो लड़ोगे, निश्चित रूप से यहाँ पर बचेंगे तो लड़ेंगे. तो यहाँ पर सचिन नायक और आने वाले भी देखिए विकल्प बहुत बड़े खिलाड़ी हैं सब. लेकिन यहाँ पर तैयारी यही हो रहा है कि पहले साझेदारी, कम से कम एक छोटा साझेदारी, लेकिन साझेदारी बनना बहुत जरूरी है. जैसे कहते ना रख भरोसा खुद ही पर क्यों ढूंढते हो फरिश्ते. भाई परिंदों के पास कहाँ होते हैं नक्शे, फिर भी ढूंढ लेते अपने रास्ते. यावेळेस आपण पाहू शकाल बॅट पुढे लेवून पंच केला जातोय. थर्ड मॅन रिझर्व मध्ये सिंगल मिळते. संयमाचं क्रिकेट ज्या पद्धतीने बाबूशाह यांनी उल्लेख केला होता, जर पाहिलं तर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकड्यावर. 9 धावा. दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवर सागरचंद. इथे पुन्हा एकदा 23 तरार चेंडू पाहायला मिळतोय. ही खेळपट्टी जर पाहिलं तर बाबूशाह अतिशय गोलंदाजासाठी एक लाभदायक अशी खेळपट्टी आहे. या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाज प्रामुख्याने इथे हावी ठरल्यात. काही सबमरीन डिलिव्हरी देखील पाहायला मिळते, उसळी घेणारे चेंडू देखील पाहायला मिळते. त्यामुळेच जी खेळपट्टी जी बनवली आहे ती नक्कीच एका गोलंदाजाला पाहून बनवली आहे आणि यतीनजी भोईर यांनी ही खेळपट्टी साकारली आहे. आज जर पाहिलं तर नवी मुंबई नाही तर अनेक स्पर्धेमध्ये हा क्रिएटर म्हणून पाहायला मिळतोय. इथे सॉफ्ट डिसमिसल, मोठी विकेट, इट्स बिग ब्लो, मोठा हादरा, मोठा फलंदाज म्हणजेच सचिन नाईकच्या खेळीचा अंत होतोय. मोठा बगदाळ पळतोय धारावी टीमला. कॅप्टन बॅक टू डगआउट. पहिला हादरा, पहिल्या विकेटचं पतन. लेकिन जो टॉप ऑर्डर के बल्लेबाज अगर शुरुआत बेहतर दे दे तो फिर कहते ना जंगल में जब शेर शिकार करता है तो पहले खुद खाता है, उसके बाद बाकी के उसके दोस्त खाते रहते हैं. तो उसी तरह की शुरुआत के बल्लेबाज अगर कुछ रन जोड़ लेना, फिर आने वाले बल्लेबाज के लिए उतना मुश्किल नहीं बनेगा. हे सागरचंद इम्प्रेस करतोय. जर पाहिलं तर मागच्या 2 वर्षात धुमाकूळ घातलाय या खेळाडूने. अतिशय चांगली गोलंदाजी करतो आपल्या टीमसाठी. इथे मात्र सुरेख चेंडू, आउट स्विंग चेंडू पाहायला मिळतोय. आल्या आल्या चेंडू मात्र संयमाने खेळतोय. धीरज भोईर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मिस्टर 50
मिस्टर फ्लेक्झिबल, मिस्टर मॅन ऑफ द सिरीज अशा अनेक उपाधी याला टेनिस क्रिकेटने दिलेत. अनेक स्पर्धा ज्याने गाजवल्यात. हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गती परिवर्तन केलं जातंय. चेंज ऑफ पेस आपण पाहू शकाल. व्हेरिएशन पाहायला मिळते. सागरचंद इम्प्रेसिव्ह गोलंदाजी. आतापर्यंत जर पाहिलं तर लगातारचे 4 बॉल डॉट. पहिल्या चेंडूवर सिंगल आली आहे, त्यानंतर मात्र विकेट. अतिशय चांगली गोलंदाजी. मॅच मध्ये कमबॅक करून दिलंय. यावेळेस पुन्हा एकदा संयमाचं क्रिकेट म्हणावं लागेल. सुरेख गोलंदाजी, मॅजिक्स प्ले म्हणावं लागेल सागरचंदच्या माध्यमातून. 1 षटक, फक्त 2 धावा आणि एक अतिशय महत्वाची विकेट म्हणजेच सचिन नाईकला बाद करण्यात यशस्वी झालाय. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते फक्त 10 या आकड्यावर. आता समीकरणे 18 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र वाट बघायची नाही तर वाट लावायची वेळ आली आहे. तर संयमाचा नहीं, आता आक्रमणाचा खेळ करावा लागेल बाबूशा. हाँ बिल्कुल सर, बात करेंगे. अभी तक गेंदबाज ने बांध कर रखे हैं, लेकिन मैं हमेशा कहता हूँ विघ्नेश सर कि आपने शीशा का महल तो बना लिया, लेकिन जमाना पत्थर का है. टेनिस क्रिकेट में कितना भी रन बना लो, टेनिस क्रिकेट चौके छक्के का खेल है. एक ओवर तेरा है तो दूसरा ओवर मेरा है. जैसे कहते ना, तालाब में जब पानी भरता है तो पहले मछलियाँ चींटी को खाती हैं, अगर वापस जब तालाब में पानी सूखता है फिर चींटी मछलियाँ को खाती है. यानी मौका सबको मिलता है, उस मौके का इंतजार करना चाहिए. तो देखते हैं यहाँ पर आने वाले. देखिए 18 गेंद मेरे हिसाब से शायद ये जो 6 गेंद रहेगा ना, बहुत निर्णायक 6 गेंद रहेगा. मैच का पर्दाफाश थोड़ा सा कर देगा, क्योंकि ये 6 गेंद के ऊपर रन आया तो फिर धारावाहिक टीम यहाँ पर कॉमबैक करेंगे. अगर ये 6 गेंद के ऊपर रन नहीं आया तो फिर कहीं ना कहीं बैकफुट पर चले जाएंगे. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीसाठी गोलंदाज येतोय स्वप्नील नाईक. ते स्तरार गोलंदाज आहे. पहिल्याच बॉलवर चांगला फटका आहे. चेंडू जातोय कव्हर रीजन मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल. खूप चांगलं क्षेत्ररक्षक डीप मध्ये पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक विघ्नेशच्या माध्यमातून आणि आपण पाहू शकाल 2 धावा कंप्लीट केल्या जातात. लाजबाब क्षेत्ररक्षण. संदीप भगत वाशीगाव आणि मनोहर पाटील शाखा प्रमुख यांचं देखील आगमन झाले. त्यांचं देखील सरसर स्वागत आहे. 2 धावांनी टीमची धाव संख्या जाऊन पोहोचते 12 या आकड्यावर. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. अक्षरशः कडून काढलाय. एक्स्ट्रा कव्हर रीजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. आणि काय घडलं मैदानाच्या आतमध्ये? अति घाई संकटात नाही आणि विकेट मिळाले. गरज नसतानाही धाव घेण्याचा प्रयत्न आणि धीरज भोईर सारखी मोठी सफलता मिळते. रनआउटच्या पद्धतीने धीरज भोईर बॅक टू पवेलियन. टीम संकटात आहे, टीम अडचणीत आहे. धारावी टीम धीरज भोईर याच्याकडे अपेक्षा होती, ज्याकडे लक्ष देऊन होती धारावी टीम. ती विकेट्स धावचीच्या स्वरूपात बाद होताना दिसते. आणि नेहमी म्हटलं जातं, बसच्या मागे लिहिलं जातं की अति घाई संकटात नाही असं म्हटलं जातं. आणि इथे संकटात नेले धारावी टीमला. 2 गडी बाद टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 13 या आकड्यावर. 13 लॉस ऑफ 2 विकेट्स. तिसरे षटक प्रगतीपथावर असताना स्वप्नील नाईक, नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा एक स्तरार, एक जेन्युइन ऑलराऊंडर, ज्याने NMPL ही स्पर्धा अनेक 5 वर्षाचा जी प्रतीक्षा पाहिली होती, त्या प्रतीक्षेला मात्र खंड पाडला. आणि त्याचबरोबर ही NMPL स्पर्धा साकारण्यात सिंहाचा वाटा ज्याने केला होता तो स्वप्नील नाईक मात्र गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा वेगवान गोलंदाज. यावेळेस ते पुन्हा एकदा खोलवर टप्प्याची गोलंदाजी. आतापर्यंत स्वप्नीलचं कौतुक करेन. सगळेचे सगळे चेंडू असतील ते ब्लॉक होल पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. आणि 6च्या 6 चेंडू यॉर्कर टाकण्याची कला अवगत आहे या गोलंदाजाकडे. म्हणूनच नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा एक यशस्वी गोलंदाज म्हणून पाहिलं जात आहे. या मॅच मध्ये देखील त्याच पद्धतीची गोलंदाजी करतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा टॉप एज चेंडू जातोय बिहाइंड विकेट कीपर. सिंगल मिळेल. सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 15 धावा. समीकरण असेल 14 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता. 14 चेंडू 42 धावा. 2 फटके मॅच मध्ये कमबॅक करून देईल धारावी टीमला. आणि अशी जर गोलंदाजी झाली तर नक्कीच विजयाच्या दिशेने जाईल बोनकोड 11 बोनकोड टीम. दोन्हीही मातबर टीम बेस्ट वर्सेस बेस्ट असा मुकाबला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय भावेश नाईक. इम्प्रेस केलाय याने कमी वेळात आपल्या ठसा उमटवलाय.
यावेळेस यू मिस आय विल डेफिनेटली हिट यशच्या उद्ध्वस्त केलाय आणि फलंदाज भावेश या खेळीचा देखील अंत होतोय. पुन्हा एकदा चांगली विकेटचं पतन होतंय. फलंदाज बाद भावेश बॅक टू डगआउट. कोपरखिरणे 11 कोपरखिरणे टीम ही फायनलमध्ये पोहोचणारी पहिली टीम ठरली. आणि आज जर पाहिलं तर आज देखील मातब्बर 8 संघ या स्पर्धेच्या निमित्ताने खेळतील. आता मात्र विचार केला तर धारावी टीमची स्थितीचा जर विचार केला तर 15 धावा 3 गडी बाद अशी नाजूक अवस्था आहे. विकी भोईर मैदानाच्या आतमध्ये प्रामुख्याने गोलंदाज म्हणून जो गणला जातो, पण अनेक वेळा ग्रामीण क्रिकेटमध्ये विक्की भोईरच्या फलंदाजीचा बोलबाला देखील पाहायला मिळतोय. यावेळेस टीम अडचणीत आहे, टीम संकटात आहे. संकट मोचकच्या भूमिकेत येथे विक्कीला आणि विशाल भोईरला बॅटिंग करावं लागेल. 15 धावा 3 गडी बाद 57 धावांचे टार्गेट आहे आणि स्वप्नील नाईक गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. खोलवर टप्प्याचा चेंडू, पहिल्याच बॉलवर आक्रमण आणि इथे जातोय चेंडू, फलंदाज बाद. मोहन दीक्षित क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि फलंदाज बाद होतोय. फलंदाज विक्की भोईरच्या विकेटचं पतन. फलंदाज क्रमांक 4 बॅक टू डगआउट. सुरुवात चांगली, त्याचा शेवट चांगला होतो. इथे सुरुवात खराब झाली आहे मच्छिंद्र स्मृती धारावी टीमचं जर पाहिलं तर सचिन नाईक परतला होता. त्यानंतर मात्र मर्याई गावदेवी धारावी टीम ही बॅटिंग करत असताना सुरुवात खराब झाली होती. आणि आज जर पाहिलं तर तशीच सुरुवात बोनकोडे 11 बोनकोडे टीमची खूप चांगली झाली होती. स्टार्ट चांगला झाला होता, म्हणून सुरुवात नेहमीच चांगली होणं गरजेचं आहे बाबूशा. हाँ बिल्कुल से यहाँ पर शुरुआत थोड़ा अच्छा होना चाहिए. यहाँ पर देखिए विकेट गिर चुका है शुरुआत में, लेकिन से तारीफ करना चाहूंगा बोनकोडे टीम का. यहाँ पर जिस तरह की गेंदबाजी हो रहा है, यहाँ पर देखिए बल्लेबाज जब भी बड़ा हिट खेलने जा रहे हैं आउट हो रहे हैं, यानी बढ़िया सोच यहाँ पर उन्होंने बताया. जैसे कितना सांप फन उठाने से पहले उसे कुचल दो तो बेहतर है, नहीं तो फांफा. तो वही काम कर रहे हैं यहाँ पर. देखिए कोई भी बल्लेबाज को सेट होने का मौका नहीं दे रहे हैं, लेकिन कहीं ना कहीं एक आध बल्लेबाज को तो मोहरा यहाँ पर बनना होगा, जोखिम लेना होगा. और मैं कभी भी कहता हूँ ये, अगर ऊँट से दोस्ती करनी है तो फिर आपको दरवाजा ऊंचा करना होगा. अगर इस टारगेट तक पहुंचना है तो जैसे कितना फुटबॉल में गोल तक पहुंचने के लिए किक मारना पड़ता है, और क्रिकेट में बड़ी टारगेट तक पहुंचने के लिए कहीं सिक्स मारना पड़ता है, यहाँ पर वो तैयार करना होगा. इस मोठे हिटची गरज असेल ती गावदेवी मर्याई धारावी टीमला. आणि मोहन दीक्षित गोलंदाजी ट्रॅकवर. पहिल्याच बॉलवर फ्लिक ऑफ द रिस्ट आपण पाहू शकाल. स्क्वेअर लेग रीजन मध्ये घोषित क्षेत्र आहे, त्यामुळे सिंगलवर समाधान मानावं लागेल. इक्की दुक्की से कुछ नहीं होने वाला, कुछ बड़ा करना चाहिए. और क्रिकेटमध्ये म्हटलं जातं बडे बडे नाम ही बडा बडा काम करते आहे. याचं मोठं काम करावं लागेल. टार्गेट मोठं आहे, 57 धावांचे टार्गेट आहे. इथे मात्र 11 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता है. बिल्कुल विघ्नेश सर, आपने अच्छी बात की. यहाँ पर सिंगल डबल से काम चलने वाला नहीं, इसलिए तो मैं हमेशा कहता हूँ कि कौवा कितना मर्जी वॉशिंग मशीन से नहा ले भाई, वो सफेद नहीं दिखेगा. आप सिंगल डबल से कितनी भी कोशिश कर लो, आपको यह मंजिल नहीं मिलेगा. मंजिल तक पहुंचने के लिए, कितना सफल होने के लिए, भलाई जेब में गांधी का नोट ना हो, लेकिन दिल में आंधी होना चाहिए. येस, आपण पाहू शकाल धावांची आवश्यकता आहे. यावेळेस पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. मोहन दीक्षित इम्प्रेस केलाय. घाटकोपरची स्पर्धेमध्ये देखील मॅग्निफिसेंट नवी मुंबई या टीममध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाला. शिरीष मनोहर पाटील सर आपण उपस्थित आहात, आपल्याला विनंती करतोय आपण मंचावर या. आपलं देखील सरसे स्वागत आहे. शिरीष मनोहर पाटील साहेब, आपल्याला विनंती करतोय की आपण मंचावर या. या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज मोहन दीक्षित. खुलवर टप्प्याचा चेंडू अलॉंग द कार्पेट चेंडू जातोय. कव्हर रीजन मध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. सिंगलवर समाधान मानावं लागेल. कौतुक करीन गोलंदाजाचं. पहिलं षटक मोहसिन बलोचच्या षटकात जर पाहिलं तर फक्त 8 धावा. त्यानंतर सागर चंदची गोलंदाजी जर पाहिलं तर 2 धावा 1 गडी बाद केल्या. आणि स्वप्नील नाईकने बेहतरीन गोलंदाजी केली. 4 धावा देऊन 2 गडी बाद केलेत आणि 1 रनआउट देखील त्या षटकामध्ये पाहायला मिळाला. यावेळेस उसळी घेणारा चेंडू आहे. डॉट बॉलची सांगता होते. प्रत्येक डॉट बॉल विजयाचं समीकरण बदलेल. प्रत्येक डॉट बॉल इथे गावदेवी मर्याई धारावी टीमला बॅकफुटला घेऊन जाईल आणि तेवढी क्षमता आहे. मी तर म्हणेन गोलंदाज मोहन दीक्षितकडे. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी करतोय.
यावेळी स्टॉपेज संधी आहे, क्षेत्ररक्षक तिथे पोचेल की काय, तोपर्यंत नो मॅन्स लँडची ते चेंडू लँड होईल आणि जवळजवळ जर पाहिलं तर एक धाव कंप्लीट केली जाते. एकेरी दुहेरीचं क्रिकेट टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 19 आकड्यावर. 19 ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट, 4 गडी बाद, 19 धावा, 57 धावांचं टार्गेट पार करत असताना मोहन दीक्षित गोलंदाजी ट्रॅकवर आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मनोज पाहायला मिळतोय. यावेळेस मोठा फटका लगवला जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे सागरचंद, खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. तर आपण पाहू शकाल 4 षटकांचा खेळ ते संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या आकड्यावर. आता मात्र समीकरण असेल 6 चेंडू आणि तब्बल 37 धावांची आवश्यकता. म्हणजे 6 चेंडूवर 6 षटकार जरी मारले तरी 1 धाव कमी पडेल बाबूशा. नहीं बिल्कुल यहाँ पर विघ्नेश सर देखिए मुकाबला लगभग हम कहेंगे यहाँ पर एक तरफा हो चुका है, क्योंकि जिसे कहते हैं ना चमत्कार को नमस्कार, लेकिन हमेशा चमत्कार नहीं होता है क्रिकेट में, कभी कभी हो जाता है. और जहाँ पर मुश्किल बनाए यहाँ पर सर बनकड़ी 11 टीम की बात करेंगे ना, जो बल्लेबाजी की बात करेंगे यहाँ पर जो जितीश ने शुरुआत में किया और उसके बाद है जैसे कहते हैं ना किसी की अच्छाई ने हमें मार डाला, किसी की बुराई ने मार डाला. बच तो गए थे जितीश से, लेकिन माजिद की बल्लेबाजी ने मार डाला. वो जो उनका इनिंग था ना कहीं मैच को बहुत आगे ले गया. नक्कीच माजिद बलोच एक्सपिरियन्स मॅन लाजवाब बॅटिंग केली आपल्या टीमसाठी आणि टीमला समाधानकार स्कोर पर्यंत पोहोचवलं. नवीन गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतोय. पार्थ गोलंदाज आहे, लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. पहिलाच बॉल इथे बॅटची स्लाइस लागली, चेंडू जातोय थर्ड मॅन रिझन मध्ये, तोपर्यंत सिंगल मिळेल आणि सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 21 या आकड्यावर. 5 बॉल आणि 36 धावांची आवश्यकता. यावेळेस पुन्हा एकदा स्विंग इन मिस म्हणावं लागेल. लेदर क्रिकेट देखील अनेक वर्ष अनुभव आहे. यावेळेस विनोद भगत यांचा इशारा येतोय, व्हाईट बॉल. यावेळेस मोठा फटका लगवला जातोय. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक तिथे खाली आणि फलंदाजाला देखील परतावा लागेल. मनोज देखील तंबूच्या आश्रयाला परतलाय. जवळजवळ विजयाच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचलाय बोनकोडे 11 बोनकोडे टीम. आपण पाहू शकाल या मंचावर असलेले सर्व अतिथी मान्यवरांचं देखील हार्दिक स्वागत. आदरणीय शाखा प्रमुख रामनाथ पाटील साहेब, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया आपण मंचावर या. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे सुयोग स्मृती चषक 2022 मध्ये. शीतल ताई श्रीपद भोईर, सामाजिक कार्यकर्ता, जुगाव बोनकोडे मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये देखील अतिशय चांगलं कार्य त्यांचं आपण पाहिलं आणि त्यांच्याच बंधूला म्हणजे सुयोग दादाला वाढदिवसानिमित्तानं दिलेली ही भेट म्हणजेच ही स्पर्धा गेली 13 वर्ष तमाम प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली ही स्पर्धा. आणि मनोज भोईर असेल, साजेजी भोईर असेल, अतिशय मेहनत घेतली आहे. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा खाली आहे आणि फलंदाजाला देखील परतावा लागेल. जवळजवळ इथे पराजयाचं दाट सावट गावदेवी मर्याई धारावी टीमच्या डगआउट मध्ये पाहायला मिळते. त्याचं कारण आहे लगातार पडणारे विकेट्स. नेक्स्ट मॅच साठी मी अनाउन्समेंट केली जाईल. सारसोळी 11 टीम, सारसोळी 11 टीम आणि यानंतर जो सामना जिंकेल तो संघ मात्र दुसरी मॅच खेळील. आजच्या दिवसात तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. कुशल मडवी प्लीज आपण टॉस साठी मंचावर या. आणि पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होते. औपचारिकता राहिली आहे, 1 बॉल अजूनही शिल्लक राहिले. टीमची धावसंख्या 22 या आकड्यावर जाऊन पोहोचते आणि जवळजवळ 35 धावाने पराभवाला सामोरं जावं लागली गावदेवी मर्याई धारावी टीमला. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम बोनकोडे 11 बोनकोडे, वेल प्लेड बोनकोडे टीम आणि थँक्यू व्हेरी मच गावदेवी मर्याई धारावी टीम या स्पर्धेत सहभाग घेतला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. तर जाऊया नेक्स्ट मॅच कडे. सारसोळी 11